स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPN ची गरज लागणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरवरून हा सिक्युअर VPN तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही इथं बघू शकता त्याचं स्पेलिंग आणि ते कसा दिसतो तसा प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. त्यानंतर आपण डाउनलोड केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. सिम्पली कनेक्टवर बटन दाबून इथं कनेक्ट VPN करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅपकटमध्ये आल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. आता न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आजच्या स्टेटसमधील जो मटेरियल आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि मटेरियलमधील जे मॉडेल इमेज दिलं आहे ते सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर इमेज ॲड करून झाल्यानंतर खालील ऑप्शनमधील रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड रेशो म्हणजे 9.16 हा रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला इमेज लेअरला सिलेक्ट करायचा आहे आणि इमेज लेअर इथंला अशा प्रकारे सेट घ्यायचे आहे. तर सेट करून घेतल्यानंतर या लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर तुम्हाला दिसून येते. सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलमध्ये येऊन एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम व्हिडिओ अशा प्रकारे या ऑप्शनवर क्लिक करून या मटेरियलमधील जे तुम्हाला मी ही दिलेला आहे व्हिडिओ पण दिलेला आहे तो सॉन्ग मार्फत दिलेला आहे. तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर इम्पोर्ट सॉन्ग ओनली त्यानंतर 1 नंबरला तुम्हाला हे सॉन्ग येऊन जाईल. त्यानंतर प्लस चिन्ह क्लिक करून याची जी साईज आहे ती इमेज लेअरची साईज सॉन्गच्या लेअरपर्यंत वाढून उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. तर बघू शकताय कट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इमेज लेअरला क्लिक करायचं आहे आणि इमेज लेअरला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय तुम्हाला इथं बीटमार्क दिलेले आहेत. आता हे फक्त इथंच तुम्हाला दिसून येणार आहेत. जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल तेव्हा तुम्हाला हे बीटमार्क दिसून येणार नाहीत. सिम्पली व्हिडिओमध्ये जे बीटमार्कचं टायमिंग कळायला तुम्हाला हे बीटमार्क इथं दिलेले आहेत ते सिम्पली तुम्ही बीटमार्क करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिला बीट आहे तो इथे आपल्याला 0.1 सेकंदाला करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघू शकता 0.2 सेकंदाला अशाच प्रकारे 0.3 त्यानंतर 0.4 आणि लास्ट आहे तो 0.5 अशा प्रकारे इथं लॉंग बीट चालू होत आहेत 7 सेकंदाला. त्यानंतर बघू शकताय 9 सेकंदाला अशाच प्रकारे बघू शकताय 10 सेकंदाला एकदा अशाच प्रकारे इथं बघू शकता की 12 सेकंदाला एकदा आणि लास्ट आहे तो आपला 13 सेकंदाला एकदा करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक बीट करून घेतल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सगळ्यात पहिली इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला इफेक्टमध्ये क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. आता इफेक्ट लोड झाल्यानंतर सेकंड नंबरला म्हणजेच ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्ही बघू शकता की आपल्याला ब्लड लव हा जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याची लेंथ अप्लाय केल्यानंतर या इमेज लेअरपर्यंतच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. तर ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. त्यानंतर इफेक्ट लोड झाल्यानंतर कॉम्बोमध्ये क्लिक करायचं आहे थर्ड ऑप्शनला. त्यानंतर स्क्रोल करत इथं आपल्याला पेंडुलम 1 हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता पेंडुलम 1 अप्लाय करून घेतल्यानंतर याच्या समोरच्या म्हणजे थर्ड इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोवर यायचं आहे आणि इथं आपल्याला पेंडुलम 2 हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड नंबरच्या इमेज लेअरला थोडीशी लेअर आहे ती साईज वाढवून परत एकदा ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि परत एकदा इथं आपल्याला जो पेंडुलम 1 हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि फोर्थ नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं परत एकदा ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला स्ले आउट अशा प्रकारे इफेक्ट दिसतोय तो सिम्पली इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि याला सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं या ऑप्शन स्क्रोल करत खालील ॲडजस्टमध्ये क्लिक करून इथं आपल्याला सर्क्युलेशन आहे ते -50 करून घ्यायचं आहे. आता ही आपली जी लेअर आहे ती ओरिजिनल साईजमध्ये आणण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. तर बॅक निघाल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला यायचं आहे. मेन प्रोजेक्टला आल्यानंतर बघू शकता आपली जी लेअर आहे ती इथं अशा प्रकारे झालेली आहे. तर बघू शकता इथपर्यंत आपण इफेक्ट दिलेला आहे. तर यामधला जो 5th नंबरचा इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून इथून आपल्याला इफेक्ट सिम्पली इथं बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील इथं आपल्याला बटरफ्लाय ऑप्शन तुम्हाला दिसून येईल.
सिम्पली त्या बटरफ्लाय ऑप्शनवर क्लिक करून 4th नंबरचा बटरफ्लाय ड्रीम हा जो इफेक्ट आहे तो 5th नंबरच्या इमेज लेअर करून घ्यायचा आहे. त्यानंतर 7 नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील इथं आपल्याला काय करायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तो जिओमेट्रिक अशा प्रकारे इफेक्टचं नाव राहणार आहे. तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, नाईट क्लब या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि नाईट क्लब ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 2nd नंबरचा स्प्लिट स्पीकर हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत वाढून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि ऑप्शनमधील स्प्लिट ऑप्शन हा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर स्प्लिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर यामधील जो 4th नंबरचा 3 मिरर जो इफेक्ट आहे तो सिम्पली ॲडजस्ट करून तर आपल्याला वर्टिकल अशा प्रकारे बघू शकता 23 करू शकता. त्यानंतर फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. आणि याची लेंथ आहे ती इथपर्यंतच ठेवून 2nd लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून क्लोनवर यायचं आहे. आणि इथं आपल्याला डुबलिंग हा जो 4th नंबरचा इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्टचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचा आहे. आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर यामधील जो D3D हा जो इफेक्ट आहे म्हणजे जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून यामधील तुम्ही बघू शकता इफेक्ट लोड झालं हो आपल्याला अशा प्रकारे दिसून येत आहेत. तर इफेक्ट लोड झाल्यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट आहेत ते शो होताना दिसून येत आहेत. तर यामधील आपल्याला काय करायचं आहे, जो बटरफ्लाय हेल्थ अशा प्रकारे सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲडजस्टवर क्लिक करून फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे तर पूर्ण स्टेटसला इथे इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. तर अप्लाय झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की हा जो सगळ्यात पहिला म्हणजेच 5 नंबरचा इमेज लेअरच्या मध्ये जो ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. तर इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, हे ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे की झूम शेक हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. सिम्पली कॅमेरा शेक हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपल्याला जो इफेक्ट आहे तो हाच इफेक्ट म्हणजेच इथं आपल्याला काय करायचं आहे, कॅमेरा शेक हा इफेक्ट आहे तो अप्लाय प्रत्येक ठिकाणी करायचा आहे. ज्याचं कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला युनिक असं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला तो कॅमेरा शेक म्हणजे या ऑप्शनला कॅमेरा शेक इफेक्ट देऊन झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं इथं आपला मटेरियल आहे ते ओपन करून PNG दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घेऊन इथं आपल्याला त्याची साईज कमी जास्त करून इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आणि याची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत इथं वाढवून घ्यायची आहे. आता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.